महाबोधी न्यूज। खोलो आँखें, देखो सच। जय भीम, नमो बुद्धाय। नमस्कार, मैं हूँ राकेश। एमबीसी न्यूज में आप सभी का स्वागत करता हूँ। चित्रपटांमधून आपण विषकन्येच्या अनेक कथा पाहिल्या असतील, पण माळशिरसमध्ये मात्र एका महिलेने आपल्या पतीला मारण्यासाठी चक्क सर्पमित्राचा सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आलाय। बरं, एवढं करूनही तो बिचारा साप तिच्या पतीला चावला नाही, म्हणून तिनेच प्रियकराच्या मदतीने त्याला मारून टाकलं आणि नंतर वरून सर्पमित्राकडून त्या सापाला मयताचा चावा घेण्यास भाग पाडलं। कृषी अधिकारी प्रकाश सावंत याची पत्नी लतिका हिचे तिचाच चुलत मामेभाऊ देवीदास रणदिवे त्याच्यासोबत अनैतिक संबंध होते, पण तिचा पती त्याच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्यांनी या कृषी अधिकारी प्रकाश सावंत यांना साप चावून मारण्याचा प्लॅन केला। त्यासाठी फलटणच्या 4 सर्पमित्रांना रीतसर सुपारी देखील देण्यात आली। ठरलेल्या प्लॅननुसार त्यांनी प्रकाश सावंतांना सर्पदंश करवी मारण्याच्या कारणास्थानही रचलं, पण तेही कारणास्तव शक्य झालेलं नाही। या प्रकरणी मय्यत सावंतांची पत्नी, तिच्या प्रियकर आणि 4 सुपारी बहादर सर्पमित्रांनाही अटक केली। पण एकूणच हा सगळा प्रकार म्हणजे विषकन्येपेक्षाही महाभयंकरच म्हणावा लागेल। अकलूजहून रिपोर्टर दत्ता नाईक नवारीची रिपोर्ट, एमबीसी न्यूज करिता। पत्राद्वारे कळवण्यात आले की एक इसमास हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यापूर्वी मयत झालेला आहे। सदर इसमाबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही स्टाफसह हॉस्पिटलमध्ये पोहोचलो। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मृतदेहाची पाहणी करता मृतदेहाचा गळ्यावरती व्रण होता आणि त्याच्या हनवटीवरती आणि नाकावरती ओर पडल्याचं पुन्हा होत्या। मृतदेह ताठरलेला होता। मयताचे नक्की कारणाबाबत माहिती घेतली असता त्याच्या पत्नीनं त्याचा मृत्यू साप चावून झाल्याबद्दल सांगितलेलं होतं। तरीसुद्धा मयताचे नक्की कारण माहिती होण्यासाठी आम्ही मृतदेह सरकारी रुग्णालय अकलूज या ठिकाणी सदरचा मृतदेह पाठवून दिला। डॉक्टरांनी त्यामध्ये मयताचा गुदमरून, श्वास कोंडून आणि गळा दाबून मृत्यू झाल्याचे आम्हाला कळवल्याने त्या प्रकरणी आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून यातील मयताची पत्नी हिच्याकडे बसून चौकशी केली असता तिने तिचा प्रियकर, मामाचा मुलगा याच्याशी 3 ते 4 वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा निर्माण करणारा हा माझा पती याचा तिच्या प्रियकरानं इतर साथीदारांच्या मदतीनं खून केलेला आहे असून त्यामध्ये यातील मयताची पत्नी आणि इतर 5 आरोपी यांना या गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेण्यात आलेला असून त्या सर्व आरोपींनी नमूद गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे। सदर प्रकरणी तपास चालू आहे। आप देख रहे हैं महाबोधी न्यूज। खोलो आँखें, देखो सच।